नमस्कार आणि रामकृष्ण हरी सर्वांसाठी. आता आपण आलेलो आहोत सुनील डफळ नैसर्गिक शेती फार्मच्या दगडी ज्वारीच्या प्लॉटमध्ये. या ठिकाणी पाहता येईल आपल्याला. याच्या आधीचा व्हिडिओ आपण तयार केलेला आहे, तो खपली गहू आणि जोंधळे गहू या ठिकाणी जो आहे त्या ठिकाणचा. आता त्याच्यामध्ये खपली गव्हाचं महत्त्व सगळ्यांना माहितीच आहे, अतिशय उपयुक्त. आणि जोंधळे गव्हाचं महत्त्व असं आहे की त्याची जर चपाती आपण बनवली आणि थोडीशी कडक जर केली तर पाव बटर आपण खाणार नाही, इतकी जबरदस्त त्याची चव असते. आणि या ठिकाणी दगडी ज्वारी आहे. दगडी ज्वारीचं महत्त्व तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. अतिशय फायबरयुक्त, पचनासाठी हलकी आणि कोणत्याही प्रकारचं डायबिटीज असू काही असू त्याच्यासाठी उपयुक्त अशी पिवळी ज्वारी पण आतल्या बाजूला आहे, ते पण आपण दाखवूया. सुरुवातीलाच आमची ओळख करून देतो. आम्ही शेतकरी, नाव सुनील किसन डफळ, मुक्काम पोस्ट धामारी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. संपर्क नंबर आहे 9850220898 आणि यूट्यूबचा चॅनल आहे सुनील डफळ नैसर्गिक शेती फार्म. आता आपण समोरच्या बाजूला पाहू शकता. या ठिकाणी आता आपण उंचीवरती होतो. उंची ज्वारीची किती आपल्याला पाहता येईल बघा. हात वर करेल तर इथपर्यंत हात जातोय बघा. म्हणजे हा अजूनही ज्वारीची उंची ना या ठिकाणी वाढत आहे आणि कणसं पण पडलेली आहेत, आता आपल्याला पाहता येईल. आता आतमध्ये जाऊन आपण पाहूया. बघा, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ना उंची वाढलेली आहे की हात इथपर्यंत जातोय. माझी उंची साधारणतः 6 फूट आहे आणि हाताची उंची 1.5 फूट, म्हणजे 7.5 फूट या ठिकाणी ज्वारीची वाढ झालेली आहे. आणि ज्वारीची वाढच नाही झालेली तर ज्वारी एकदम व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे वाढलेली आहे. बघा, या ठिकाणी आहे ना झड ज्यावेळेस कणसांना होते ना त्यावेळेस आहे ना ती कणस आहे ना खाली झुकतात. बघा, आता इथे ठिकाणी आपल्याला खाली झुकलेली कणस दिसतील. आता ही फुलवऱ्यामध्ये याच्यानंतर आपण ज्यावेळेस ज्वारी काढण्याच्या स्थितीमध्ये येईल त्यावेळेस पण आपण याचा व्हिडिओ करणार आहोत. बघा, बरेचसे कणस आहे ना खालच्या बाजूला झुकलेले आहे, म्हणजे उत्पादन चांगलं होण्याची ही एक निशाणी पूर्वीचे लोक मानत होते. आता आपण आतल्या बाजूला आलेलो आहोत. ही तर दगडी ज्वारी झाली. याच्यानंतर इथं तुम्हाला थोडीशी आहे ना उंची कमी दिसते. बघा, ज्वारीची आहे ना एकदम उंची कमी दिसते 2 लाईनींमध्ये. या बाजूला पण दाखवूया. बघा, आता या ठिकाणी उंची कमी दिसते, पाहता येईल आपल्याला. दोन्ही ज्वारींच्यामध्ये ना उंची कमी आहे, म्हणजे ही आहे ना पिवळी ज्वारी. पिवळी ज्वारीची ना कणसांचा आकार वेगळा असतो, बघता येईल आपल्याला. पिवळी ज्वारीचं सुद्धा आहारामध्ये विशेष महत्त्व आहे. या ठिकाणी बघा, मोहरीचं एक झाड आलेलं आहे, अतिशय भरलेलं आहे या ठिकाणी. आणि ह्या दोन्ही बाजूला आपण मधल्या 2 पाभारी ह्या पिवळ्या ज्वारीच्या घेतलेल्या आहेत. पिवळ्या ज्वारीचं पण दांडा आपल्याला पाहता येईल. अतिशय उत्तम वाढ या ठिकाणी झालेली आहे. ही पिवळी ज्वारी आहे आणि या बाजूला दगडी ज्वारी आहे. आता या ठिकाणाहून आपण बाहेरच्या बाजूला जाऊया. बघा, इथं सुद्धा एक मोहरीचं झाड आलेलं आहे. म्हणजे हे काही टाकलेलं नाही, बीज आहे ना. पूर्वी आपण 1 वर्षी या ठिकाणी गहू केलेला होता त्यावेळेसचं ते मोहरी आलेली आहे. आणि विशेष सांगायचं म्हणजे या क्षेत्राला कोणत्याही प्रकारचं पाण्याबरोबर आपल्याला कल्चर सोडता येत नाही, अमृत कल्चर सोडता येत नाही आहे किंवा जीवामृत पण याला आपल्याला देता येत नाही आहे. कारण इकडं बॅरलची व्यवस्था नाही आहे. फक्त घन पद्धतीने अमृत कल्चर पसरवून आपण आहे ना गांडूळ खत जे तयार केलं होतं ते आपण याच्यासाठी सोडलेलं होतं. सुरुवातीला पसरवून दिलेलं होतं आणि त्यानंतर ज्वारी पेरलेली होती आपण. फक्त घन जे होतं अमृत कल्चर, म्हणजे घन पद्धतीने केलेलं गांडूळ खत, याच्यावरतीच या ठिकाणी ज्वारी एवढी उत्तम आलेली आहे. त्यामुळं नैसर्गिक शेती करत असताना जर आपण देशी बीज वापरलं, गावरानी बीज वापरलं तर आपल्याला खतांची पण चिंता करायची आवश्यकता नसती. कारण गावरानी बीज हे स्वतःचं पालनपोषण करायला आणि सक्षम असतं आणि तेच स्वतः केलेलं पालनपोषण आणि नंतर ते काय करतं, आपलंसुद्धा पालनपोषण करत असतं. त्यामुळं नेहमी लक्षात ठेवा, देशी बीज वापरा, वाढवा. त्याच्यामुळं काय होणार आहे, आपलं आरोग्य सुधारणार आहे, जमिनीचं आरोग्य सुधारणार आहे. त्याचबरोबर आता इथला फरक दाखवतो तुम्हाला. या ठिकाणी बघा, आपली दगडी ज्वारी आहे आणि इकडं रासायनिकची ज्वारी आहे, पूर्णपणे वाळून गेलेली आहे. त्याच्याशी तर आपलं कॉम्पिटिशन होणारच नाही आहे. कारण बघा, त्याची अवस्था बिकट झालेली आहे आणि आपल्या क्षेत्राची अवस्था अतिशय उत्तम आहे. त्या क्षेत्राशी आपल्याला कॉम्पिटिशन का करता येत नाही आहे, कारण
ते ऑलरेडी रासायनिकचं आहे, त्याच्यामध्ये जेनेटिकली मॉडिफाय बीज वापरलेलं आहे आणि ते बीज काय करते माणसाला सुद्धा आहे ना जेनेटिक मॉडिफाय करते, म्हणजे त्याचं आहे ना आंशिक गुणधर्म बदलतं आहे, वांशिक जे गुणधर्म आहे ते बदलतं आहे आणि वांशिक गुणधर्म बदलले तर लक्षात ठेवा मानव राहणार नाही आहे, मानव हा कृत्रिम बनून जाईल किंवा मानव हे मशीन बनून जाईल आणि त्याच्यामधल्या संवेदना नष्ट होतील आणि मानवच पूर्ण या पृथ्वीवरील नष्ट होऊन जाईल. त्यामुळं गावरानी बीज राखा, गावरानी बीज वाढवा, गावरानी बीजाचं संकलन करा, आपल्याला आरोग्यातही संकलन होईल. अजूनही इथं पाहता येईल बघा, ही कणसं किती झुकलेली आहेत, म्हणजे ज्यावेळेस कणसांची झड होते ना त्यावेळेस आहे ना ही कणस झुकली जातात बघा. खालच्या बाजूला आपल्याला या ठिकाणी पाहता येतील 1 2 आणि 3, समोरच्या बाजूला आणि 2 आहेत ते बघा. इथं पण हे 2 कणस झुकलेले आहे, म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये झड या ठिकाणी आपल्याला ज्वारीला पाहता येईल. सर्वांनी आता आमच्याकडं बऱ्यापैकी ना आपल्याला जे जे लागतं ते गावरानी बीज असतं, आपणही त्याचं संकलन करा. आणि या गावरानी बीजाचं असं महत्त्व आहे, आरोग्य तर देतच आपल्याला, आहारासाठी पण उत्तम आहे. त्याचबरोबर एकदा आपण आयुष्यामध्ये बीज आपल्याकडे संकलित केलं तर ते आयुष्यात परत खरेदी करायला जायची गरज नाही, लक्षात ठेवा. आणि ह्या बहुराष्ट्रीय ज्या कंपन्या आहेत ना शेवटी काय करणार आहेत लक्षात घ्या, बीज आपलं संपल्यानंतर ते ना आता बघा जोंधळ्या गव्हाचं बीज नाही गहू खायला आहे ना ॲमेझॉनवर 400 रुपये किलोनी मिळतो. लक्षात घ्या, ह्या कंपन्यानंतर ह्याचाच व्यवसाय करणार आहेत. हा व्यवसाय इतका घातक असेल ना की सामान्य नागरिकाच्या आहे ना आवाक्याबाहेर ते बीजाचं संकलन असेल किंवा ते अन्न खाण्याचं असेल. त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याने आपलं बीज सावधान व्हा, आपलं बीज संकलन करा. आपल्यासाठी लागणारं बीज संपूर्ण गावरानी असावं. गावरानी बियाण्यांचं उत्पादन वाढवणं आता अशक्य राहिलेलं नाही आहे, अतिशय सोप्या गोष्टी झालेल्या आहेत. आम्ही ते आमच्या फार्मवर तुम्ही कधी येऊ शकता, पाहू शकता आणि त्याचा या गोष्टीचा आपण जशाचा तशा वापर करू शकता. पुन्हा एकदा आमची ओळख करून देतो. आपल्याला जर यायचं असेल, कधी भेट घ्यायची असेल तर आपण संपर्क करू शकता. आम्ही शेतकरी, नाव सुनील किसन डफळ, मुक्काम पोस्ट धामारी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. संपर्क नंबर आहे 9850 220898 आणि यूट्यूबचा पण चॅनल आहे सुनील डफळ नैसर्गिक शेती फार्म. त्या शेतीच्या अनेक नवीन गोष्टी त्याच्यावरती ठेवलेल्या असतात, आपण त्या पाहू शकता आणि त्याचा लाभ घेऊ शकता. धन्यवाद, आभारी आहोत.